भारतातला आजवरचा सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजेच 2G स्पेक्ट्रम मधला गैरव्यवहार। हा गैरव्यवहार बाहेर आला तो CAGच्या या अहवालामुळे। यात भारताचे महालेखापरीक्षक लिहितात की तडकाफडकी बदललेल्या नियमांमुळे 2G स्पेक्ट्रम विकताना केंद्र सरकारला थोडं नव्हे तर तब्बल 1,76,000 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। होय, 1,76,000 कोटी रुपये। यातले मुख्य आरोपी ए राजा यांनी राजीनामा दिलेला असला तरी अनेक गंभीर प्रश्न अनुत्तरितच आहेत। या घोटाळ्याची पंतप्रधानांना कल्पना नव्हती का? या घोटाळ्याशी देशातल्या बड्या उद्योगपतींचा काय संबंध आहे? विरोधक करत असलेली JPCची मागणी योग्य आहे का? या प्रकरणामुळे केंद्रातल्या UPA सरकारचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं का? सुरुवात करूयात 2008 पासून, जेव्हा 2G स्पेक्ट्रमचं वाटप होणार होतं। 2G म्हणजे मोबाईल फोन्सची सेकंड जनरेशन किंवा दुसरी पिढी। 2Gच्या डिजिटल लहरींमुळे आपण मोबाईल फोनवरून SMS, MMS किंवा ईमेल वगैरे पाठवू शकतो। यासाठी लागणाऱ्या स्पेक्ट्रम किंवा लहरींची नैसर्गिक मालकी सरकारकडे होती। त्या 2008 साली जेव्हा विकायला काढल्या तेव्हा अपेक्षित भावापेक्षा अतिशय कमी किमतीमध्ये परवाने विकले गेले। काही विशिष्ट कंपन्यांनाच 2G स्पेक्ट्रमचे परवाने मिळावेत म्हणून सरकारी तिजोरीला भली मोठी चाट पडली। विक्रीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तडकाफडकी नियम बदलण्यात आले। कट ऑफची तारीख अचानक एका आठवड्यानं मागं घेतली गेली। स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याऐवजी आधी आलेल्या कंपन्यांना परवाने वाटण्यात आले। युनिटेक, स्वॅन या कंपन्यांना नियमात बसत नसताना सुद्धा परवाने देण्यात आले। स्वस्तात मिळालेले परवाने या कंपन्यांनी काही काळानंतर भल्या मोठ्या किमतीमध्ये इतरांना विकले। पंतप्रधान, कायदा मंत्री, अर्थमंत्री आणि ट्राय यांनी केलेल्या सूचनांकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले। सरकारी संपत्ती कमी किमतीत विकून तत्कालीन टेलिकॉम मंत्री ए राजा यांनी खासगी कंपन्यांकडून पैसे घेतले असल्याचा आरोप होतो। 2008 साली झालेल्या घोटाळ्यांनंतर राजांभोवती संशयाचं वातावरण होतं, पण असं असतानाही 2009च्या निवडणुकीनंतर पुन्हा त्यांच्याकडेच टेलिकॉम खातं देण्यात आलं। पुढे CAGचा अहवाल लोकांपुढे आल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लावून धरला। पंतप्रधानांना राजांचा राजीनामा घ्यावा लागला, पण त्यावर विरोधक समाधानी नव्हते। एवढ्या मोठ्या घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फतच व्हावी अशी मागणी त्यांनी लावून धरली, पण सरकारनं ती मान्य न केल्यानं अख्खं अधिवेशन वाया गेलं। या प्रकरणी सुरू असलेल्या CBI चौकशीवर आता सुप्रीम कोर्ट निगराणी करणार आहे। कोर्टानं 2001 पासूनच्या टेलिकॉम पॉलिसीची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। तेव्हा NDAचं सरकार असल्यामुळे भाजपची सुद्धा पंचायत होण्याची शक्यता आहे। हे सुरू असताना दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालय आणि तिसरीकडे संसदेची PAC अर्थात लोकलेखा समिती सुद्धा याच घोटाळ्यांची चौकशी करत आहे। PAC समोर मी स्वतः हजर राहण्यास तयार आहे असं पंतप्रधानांनी जाहीर केलं। 2008 पासून आतापर्यंत पंतप्रधानांनी राजांना भ्रष्टाचारासाठी रान मोकळं सोडलं होतं असा आरोप विरोधकांनी केला। आणि जर पंतप्रधानांकडे लपवण्यासारखं काहीच नाहीये तर JPC चौकशीची त्यांना भीती का वाटतीये असा प्रश्न विरोधक करतायत। सरकार आणि विरोधकांमध्ये JPC वरून सुरू असलेला वाद हा केवळ राजकारण आहे आणि त्याचा वास्तविक चौकशीशी अर्थार्थी संबंध नाही असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय। दरम्यान या महाघोटाळ्याचे UPA मधल्या अंतर्गत राजकारणावर सुद्धा परिणाम झालेत। पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा केल्यामुळे ममता बॅनर्जी अस्वस्थ आहेत आणि राजांवर कारवाई व्हावी म्हणून त्या काँग्रेसवर दबाव आणतायत। विरोधकांच्या, ममतांच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या दबावामुळे अखेरीस CBIनं राजा आणि कंपनीवर कारवाई करण्यास सुरू केली। देशभर धाडी पडल्या। करुणानिधींच्या निकटवर्तीयांवर सुद्धा छापे टाकण्यात आले। तमिळनाडूतल्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अशी बदनामी झाल्यानं द्रमुक काँग्रेसवर नाराज आहे। पण UPA भक्कम असून
मध्यावधी निवडणुकांचा प्रश्नच नाही असं प्रतिपादन राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी केलंय. या घोटाळ्याचे आर्थिक जगातही मोठे परिणाम जाणवत आहेत. रतन टाटा आणि मुकेश अंबानी यांच्यासाठी PR करणाऱ्या नीरा राडियांचे फोन कॉल्स लीक झाल्यानं अनेक गुपितं बाहेर आली आहेत. राजांना मंत्रिपद मिळावं आणि केंद्राची धोरणं हवी तशी वाकवता यावीत म्हणून काही पत्रकार आणि बडे उद्योगपती काय उद्योग करत होते याची पण आता चौकशी CBI करतंय. तसंच माजी टेलिकॉम सचिव आणि सध्याचे केंद्रीय मुख्य दक्षता आयुक्त JP थॉमस यांच्यामुळे सुद्धा केंद्र सरकार अडचणीत आलंय. त्याचबरोबर स्पेक्ट्रमचे परवाने विकत घेण्यासाठी निकषात बसत नसलेल्या कंपन्यांना भरमसाठ अर्थपुरवठा केल्यामुळे अनेक सरकारी बँकांची चौकशी होणार आहे. भारतीय इतिहासातल्या आजवरच्या या सगळ्यात मोठ्या घोटाळ्यानं लोकशाहीचे चारही स्तंभ म्हणजेच संसद, प्रशासन, न्याय व्यवस्था आणि पत्रकारिता यांना मुळापासून हादरवून सोडलंय. दोन 2010 सालचं कॉमनवेल्थ अशा दिमागदार वातावरणामध्ये दिल्लीत सुरू झालं खरं, पण त्यापूर्वी आणि त्यानंतर जे काही घडलं ते प्रत्यक्षात खेळापेक्षा जास्त गाजलं. एखाद्या रहस्यमय कथेप्रमाणे कॉमनवेल्थ घोटाळ्याचे एक एक पैलू उलगडत गेले आणि आजही ते उलगडतायत. या घोटाळ्यांच्या मालिकेची सुरुवात झाली ते कॉमनवेल्थ खेळांच्या लंडनमध्ये झालेल्या बॅटन रिलेमध्ये. तिथं AM फिल्म्स नावाच्या ब्रिटिश कंपनीला चढ्या दराने आयोजन करण्याचं कंत्राट दिलं गेलं. हा भ्रष्टाचार उजेडात आल्यावर वाद मिटवण्यासाठी 3 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले गेले, पण कलमाडी मात्र खुर्चीला चिकटून बसले. नंतर स्मॅम या ऑस्ट्रेलियन कंपनीला दिलेलं मार्केटिंगचं कंत्राट उजेडात आलं. मग लक्षात आलं की कॉमनवेल्थ आयोजन समितीनं अनेक वस्तूंसाठी अव्वाच्या सव्वा किमती मोजल्या होत्या. व्यायामासाठी ट्रेडमिल भाड्यानं घेण्यात आली 9 लाख रुपयांना. एअर कंडिशनचं भाडं होतं 4 लाख रुपये. टॉयलेट पेपरचा रोल विकत घेतला गेला 4,500 रुपयांना. एका छत्रीचं भाडं होतं तब्बल 6,000 रुपये आणि स्पॉट वॉचेस 5 किमतींनी विकत घेतले गेले. पण एवढं सगळं होऊनही कलमाडी आणि कंपनी दावा करत होते की कॉमनवेल्थ समितीचा व्यवहार पारदर्शक आहे. पुढे खेळांची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसं केंद्र सरकार जागं झालं. आयोजन समितीकडून आयोजन होत नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं आणि जयपाल रेड्डींच्या नेतृत्वाखाली एक मंत्री गट तयार करण्यात आला. त्यांच्याकडे वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या समूहावर खेळांची जबाबदारी देण्यात आली. पण तोवर बराच उशीर झाला होता. या खेळांशी संबंधित प्रत्येक गोष्ट वादात सापडली. अगदी प्रसार भारतीनं खेळांच्या प्रक्षेपणासाठी SIS या ब्रिटिश कंपनीशी केलेला कंत्राट सुद्धा वादग्रस्त ठरला. सुमारे 8,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी आतापर्यंत कलमाडींच्या 5 निकटवर्तीयांवर कारवाई करण्यात आली आहे. अनेकांवर छापे टाकण्यात आलेत. पण जगभरात भारताला बदनाम करणाऱ्या कलमाडींवर मात्र आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. भ्रष्टाचारी व्यक्ती कितीही मोठा असला तरी त्याच्यावर आम्ही कारवाई करू असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं. होम लोन घोटाळ्यांमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला 2 वर्षांपूर्वी ग्रहण लागलं होतं आणि यावर्षी भारतातला गृहकर्ज घोटाळा पुढे आला. LIC हाऊसिंग फायनान्स, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेतल्या काही अधिकाऱ्यांनी मनी मॅटर्स या दलाली करणाऱ्या कंपनीमार्फत अनेक उद्योग समूहांना गृहकर्ज दिली. सुमारे 1,000 कोटी रुपयांच्या या घोटाळ्यासंबंधी सरकारी बँकांमधल्या 8 वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. वैद्यकीय जगताला अक्षरशः हादरवून सोडणारा आणि तुमच्या जीवावर बेतू शकणारा घोटाळा यावर्षी बाहेर आला. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जी देशातल्या सर्व मेडिकल कॉलेजेसवर नजर ठेवणारी शक्तिशाली समिती आहे, ती भ्रष्टाचाराच्या किडीनं पोखरली गेल्याचं उघड झालंय. केतन देसाई नावाचा MCIचा प्रमुख मेडिकल कॉलेजला संमती देण्यासाठी कोट्यावधींची लाच घेत होता. तसंच MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या जागाही तो अर्ध्या कोटीपासून 2 कोटींपर्यंत विकत होता. देसाई आता अटकेत असून केंद्र सरकारनं हस्तक्षेप करत अख्खी मेडिकल काउन्सिल विसर्जित केली आहे. तसंच देसाईनं परवानगी दिलेल्या सर्व मेडिकल कॉलेजची चौकशी करण्यात येते.
सुपारी देण्याचं काम आणि सुपारी घेण्याचं काम ज्यांनी ज्यांनी करायचं असेल त्याला लखलाभ असो, मला काही म्हणायचं नाही. अशा पद्धतीने सार्वजनिक जीवनामध्ये जर कोणाच्या मागे लागण्याची सुपारी जर कोणी घेत असेल तर मग महाराष्ट्रातला हा मतदार, महाराष्ट्रातला हा माणूस बघ्याची भूमिका घेणार नाही आणि गप्प तर अजिबात राहणार नाही. माजी मुख्यमंत्र्यांनी हा सगळा राग कुणाबद्दल व्यक्त केला याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे. पण अशोक चव्हाणांना हे सगळं बोलण्याची वेळ आणली ती त्यांच्या सत्तेला सुरुंग लावणाऱ्या आदर्श घोटाळ्यानं. जसजशी यातली प्रकरणं बाहेर येऊ लागली तशी इतर काही माजी मुख्यमंत्र्यांची नावं त्यामध्ये समोर आली. ती म्हणजे नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख,